स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा जो आपला हा व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे इयत्ता 8वीचा जे युनिट 3.2 जे आहे द सॉन्ग ऑफ दी सॉंग्स हा लेसन आपण या व्हिडिओमध्ये अंडरस्टँड करणार आहोत. सर्वात महत्त्वाची सूचना, युनिट 3चे सर्व लिंक्स तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तुम्ही तिथे जाऊन सर्व व्हिडिओ बघू शकता. चला तर आता वेळ न गमावता आपण सुरुवात करत आहोत 3.2 द सॉन्ग ऑफ सॉंग्स हा लेसन समजून घ्यायला. द सॉन्ग ऑफ सॉंग्स याला आपण मराठीत म्हणू शकतो गाण्यांचे गाणे. काय दिले बघा, सुरुवात करतोय मी. स्लोली म्हणजे सावकाशपणे. जेंटली हळुवारपणे. द एक्झॉस्टेडचा अर्थ दिलेला आहे टायर्ड म्हणजे दमलेला किंवा थकलेला. म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट म्हणजे सावकाश हळुवारपणे दमलेला जो कोणी संगीतकार आहे. म्युझिशियन म्हणजे संगीतकार. लेड हिज तानपुरा एक इन्स्ट्रुमेंट आहे जे वाजवण्यासाठी वापरतात. त्यांनी काय केलं, तो तानपुरा जो आहे तो खाली गालिच्यावर ठेवला. कार्पेट म्हणजे गालिचा. द इक्विसाइट स्ट्रेन्स ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेटेड विदिन द हॉल. राग दरबारी नावाचा जो सूर आहे त्याचा नाद अजूनही त्या दालनामध्ये त्या हॉलमध्ये काय होत होता तर घुमत होता. व्हायब्रेटेड म्हणजे घुमत होता असा अर्थ घेणार आहोत. एम्परर अकबर लुक्ड अप, जो अकबर बादशाह आहे त्याने वरती पाहिलं. हिज आयज लिट विथ ॲडमायरेशन, त्याचे जे डोळे आहे त्या डोळ्यांमध्ये कौतुकाचे भाव हे काय होते तर दिसत होते किंवा तरळले होते. एक वंडरफुल ही सेड, तो म्हणाला. काय म्हणाला? अप्रतिम. सुपर्ब, आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. अतिशय उत्तम, मी रोजच तुमचं गाणं जे आहे आपलं जे गाणं आहे ते ऐकतो पण तरीही माझं समाधान काय होत नाही, काही केल्या होत नाही. आय कांट सीम टू हॅव इनफ म्हणजे माझं समाधान त्यातून होत नाही. म्हणजे रोजचंही मी तुमचं गाणं ऐकतो परंतु माझं समाधान त्यातून होत नाही. तानसेन बोर्ड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. ओके, तानसेन काय झालं तर तानसेनने कृतज्ञतेने मान आपली झुकवली. बो म्हणजे झुकणे. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड सेड अकबर. त्यानंतर अकबर म्हणाले, जगातील सर्वात सुंदर आवाज तुझाच आहे असं मला वाटतं. बट आय डोंट, शहेनशाह सेड तानसेन विथ स्माईल. तानसेनने स्माईल देऊन तानसेन काय म्हणाला तर मला तसं वाटत नाही शहेनशाह. देअर इज समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर गाणारं कोणीतरी आहे. रेली क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. अविश्वासाने अकबर म्हणाले. काय म्हणाले? रेली, खरंच? देन आय मस्ट हॅव हिज सिंग इन माय कोर्ट, कॅन यू अरेंज इट. तर मग त्याला माझ्या दरबारात गायला बोलवलंच पाहिजेत. आपण ते घडवून आणू शकाल का? कॅन यू अरेंज इट म्हणजे तुम्ही ते अरेंज करू शकता का? त्या व्यक्तीला जो सुंदर गाणं गातोय तुमच्यापेक्षाही त्या व्यक्तीला तुम्ही माझ्या कोर्टमध्ये गाणं गायला बोलवू शकता का? त्याची अरेंजमेंट तुम्ही करू शकता का? तानसेन शुक हिज हेड. तानसेनने नकारार्थी मान हलवली. आणि काय म्हणतो बघा तानसेन? आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सर. माफ करा महाराज पण ते येणार नाहीत. ओके, आय एम अफ्रेड, मला भीती वाटते की ते काय होणार नाही तर येणार नाहीत. What? Not even if he hears that the emperor himself has summoned him. Summon means called. Okay, काय? बादशहाने स्वतः आमंत्रण दिले हे समजल्यावरही ते येणार नाहीत. Not even if he hears ज्यावेळेस ते ऐकतील की राजाने स्वतः बोलले त्यावेळेस सुद्धा ते येणार नाहीत. समन म्हणजे कॉल म्हणजे बोलावणे. No, not even then. नाही तरी देखील नाही. This reply would have enraged any other emperor. Enraged means filled with anger. रागाने भरून येणे. ओके, आता इथे काय होईल, दुसरा कुठलाही राजाला हे उत्तर ऐकवायला असतं तर तो काय झाला असतं तर रागामध्ये आला असता. बट अकबर वॉज डिफरंट, परंतु अकबर कसे होते? वेगळे होते. व्हेरी वेल उस्तादजी सेड अकबर स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केअर्ड आईज. फार छान उस्तादजी, तानसेनच्या किंचित घाबरलेल्या डोळ्यात पाहून हसत ते म्हणाले. ओके, व्हेरी वेल उस्तादजी, खूप छान, फार छान असं अकबर तानसेनला म्हणाले. स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केअर्ड आय. तानसेन हा अर्धा घाबरलेला होता परंतु अकबराने हसून त्याला तसं म्हटलं.
इफ ही डझंट कम आय शॉल गो टू हिम माय सेल्फ, विल यू टेक मी हिम. जर ते येणार नसतील तर मी स्वतः त्यांच्याकडे जाईल, आपण मला त्यांच्याकडे घेऊन जाल का, असं अकबराने कोणला म्हटलं तर तानसेनला विचारलं. येस सर, प्रोव्हायडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. होय महाराज, पण आपण हिंदुस्तानचे बादशाह म्हणून येणार नसाल तर. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मी एक संगीताचा निस्सीम असा चाहता म्हणून इथे येईल, म्हणजे खूप प्रेम करतो त्या म्युझिकवर, संगीतावर, असं म्हणून मी काय करेल तर तिथे येईल. म्युझिकवर खूप आवडतं या गोष्टीने मी तिथे येईल. हंबल म्हणजे नम्र. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. तानसेन ज्या व्यक्तीबद्दल बोलत होते ती व्यक्ती कोण होती तर संत हरिदास हे होते. He had been Tansen's music teacher and he lived the austere life of hermit. Okay, austere means simple. He had been Tansen's music teacher. ते काय होते तर तानसेनचे म्युझिक टीचर होते, म्हणजे संगीत विषयाचे शिक्षक ते होते. And he lived the austere life of a hermit. आणि ते एकांतात साधेपणाने आपले जीवन जगत होते. When Tansen and Emperor reached his hut, he was busy with his daily chores. Okay. तानसेन व बादशाह त्याच्या झोपडीपाशी जेव्हा पोहोचले तेव्हा ते आपल्या दैनंदिन जीवनात, दैनंदिन कामात व्यग्र किंवा व्यस्त ते होते. When they asked him to sing, he smiled but said firmly, I am long past the age of singing. When they asked him to sing, जेव्हा तानसेन आणि बादशाहने त्यांना म्हटलं की तुम्ही काय करावं तर गीत गावं, ओके, असं विचारलं. ही स्माइल्ड अँड सेड फ्रॉमली, आणि ते काय झालं हसून एक ठामपणे ते काय झाले तर जेव्हा राजाने आणि अकबराने विनंती केली गाण्यासाठी त्यावेळेस त्यांनी काय केलं तर ठामपणे काय केलं, त्यांनी हसून काय त्याला त्या गोष्टीला नकार दिला आणि ते म्हणाले, काय म्हणाले, आय एम लॉंग पास द एज ऑफ सिंगिंग. माझे गाण्याचे वय केव्हाच उलटून गेलं आहे. इवन हिज फेवरेट पीपल could not persuade him to change his mind. अगदी त्याच्या आवडता शिष्यही त्याचे मन वळू शकला नाही. तिथे म्हणजे अकबराचा आवडता त्या संत रोहिदास यांचा आवडता शिष्य म्हणजे तानसेन, तो सुद्धा काय करू शकला नाही, त्याच्या शिक्षकाचं मन हे गीत गाण्यासाठी वळू शकला नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. पण तानसेन यांना ते माहीत होतं, ओके, टू गेट राऊंड हिम, त्यांना कसं तयार करायचं हे तानसेनला बरोबर माहीत होतं. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु. ओके, त्यामुळे तानसेनने काय सांगितलं तर ते काय करतील, त्यांच्या गुरुसमोर स्वतः काय करतील, तानसेननी स्वतः गुरुच्या समोर गाण्याचा प्रस्ताव ठेवला. अँड ही मेड अ डिलिबरेट मिस्टेक्स, आणि त्यांनी जाणीवपूर्वक त्यामध्ये काय केल्या तर चुका केल्या. म्हणजे डेलिबरेट म्हणजे काय, मुद्दाम होऊन, जाणीवपूर्वक जी चूक केली जाते त्याला आपण काय म्हणतो डेलिबरेटली किंवा इंटेन्शनली, म्हणजे प्युअरली जाणूनपूर्वक त्यांनी काय केलं, त्यामध्ये त्या गीत गाताना तानसेन यांनी त्या गाण्यामध्ये काय केल्या, चुका केल्या. दॅट्स नॉट द राईट टोन तानसेन क्राईड हिज टीचर अमेज्ड. ओके, तू सूर बरोबर नाही तानसेन, त्याचे गुरु आश्चर्यचकित होऊन ओरडले, किंवा त्याचे गुरु आश्चर्यचकित झाल्याने ते म्हणाले की जो तू सूर लावतोय तू काय नाही तर बरोबर नाही. व्हॉट हॅज हॅपन टू यू. काय झालंय तुला काय झालंय, तू अशा चुकीचं का बरं गातोय, असं त्या गुरुने त्याला विचारलं. तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. तानसेनला गुरुचं म्हणणं समजलं नाही आणि त्याने पुन्हा तीच चुकी पुन्हा त्याने केली. ही मेड द सेम मिस्टेक अगेन, त्यांनी पुन्हा सेम चूक तिथे केली. एक्सॲस्पिरेटेड मीन्स इरिटेड, अँग्रीली, खूप रागाने, खूप असं तिरस्काराने. संत हरिदास टूक द तानपुरा फ्रॉम तानसेन्स हँड अँड सॅंग द राईट टोन. संत हरिदास एकदम वैतागून गेले आणि त्यांनी तानसेनच्या हातातून काय केला तर तो तानपुरा घेतला आणि त्यांनी योग्य सूर लावला. अँड सॅंग द राईट टोन. देन ही वेंट ऑन द नेक्स्ट अँड द नेक्स्ट. ओके, आणि त्यांनी योग्य असा सूर लावला आणि पुढे ते त्यापुढे आणखीन पुढे गीत गात राहिले. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द
forest like the first glimmer of dawn or the fragrance of jasmine. त्यांचे सूर साऱ्या अरण्यात चहूकडे पसरले, म्हणजे सर्व बाजूला आजूबाजूला ते अरण्यामध्ये त्या फॉरेस्टमध्ये ते जो काही संगीत आहे ते सूर जो आहे तो पसरला. फर्स्ट ग्लिमर ऑफ डाऊन ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जॅस्मिन, एखाद्या पहाटेच्या पहिल्या किरणासारखे किंवा मग जाईच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे ते तिथे पसरल्या गेलं, ते जो सूर आहे तो. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वेअर hypnotized and the emperor realized that तानसेन had spoken the truth. अकबर आणि तानसेन दोघेही मोहिनी घातल्यासारखे भारावून ती गोष्ट तो सूर आहे तो ऐकत राहिले आणि तानसेनच्या बोलण्यात तथ्य आहे हे अकबरच्या लक्षात तिथे आलं होतं. हिप्नोटाइज म्हणजेच कॅप्चर फुल अटेन्शन, पूर्ण लक्ष देऊन काय करत होते तर ते सूर ऐकत होते. आणि अकबरला सुद्धा रिअलाइज झालं की तानसेन हे खरंच बोलत होता. He had not known the music could be like this. He had certainly never heard anything like it before. ओके, संगीत असं असू शकतं हे त्याला माहीतच नव्हतं. त्याने असे काही यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं. He had certainly never heard anything like it before, म्हणजे अशा प्रकारचं संगीत त्याने याच्या अगोदर कधी ऐकलेलं नव्हतं. कोणी? अकबराने. As they walked back, the emperor suddenly broke the silence to ask Tansen, why can't you sing like him, Ustadji? As they walked back, जेव्हा ते परत जात असताना जेव्हा ते मागे फिरले किंवा मागे जायला लागले, the emperor suddenly broke the silence and asked the Tansen, जे काही बादशाह आहे त्यांनी शांततेचा भंग केला आणि अचानक ते तानसेनला त्यांनी विचारलं, why can't you sing like him, Ustadji? उस्तादजी आपण त्यांच्यासारखे का गाऊ शकत नाही? तानसेन स्माइल्ड, तानसेन हसला. शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड, द कमांड ऑफ एम्परर ऑफ हिंदुस्तान. शहनशाह, मी आपल्या हुकमावरून गातो, हिंदुस्तानच्या बादशाहच्या हुकमावरून मी गातो. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हु इज मास्टर ऑफ एव्हरी किंग, गॉड. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल, फ्री अँड अनआस्क्ड फॉर. म्हणजे गुरु जे आहेत संत हरिदास ते काय करतात तर राजांचाही जो स्वामी आहे त्याच्यासाठी ते गातात आणि तो राजांचा स्वामी कोण आहे तर गॉड, म्हणजे देवासाठी ते गातात. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल, त्यांचं जे गाणं आहे त्यांच्या अंतरात्म्यातून येतं. फ्री अँड अनआस्क्ड फॉर, आणि त्यांचं जो अंतरात्मा आहे ते जे गीत आहे ते मुक्तपणे आणि स्वच्छंदपणे ते काय करतात तर गातात. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन. मी माझं जे गाणं आहे त्यांच्याप्रमाणे सुंदर आणि दैवी अलौकिक असेल अशी अपेक्षा कशी करू शकतो किंवा मी अशी अपेक्षा कशी करणार. म्हणजेच इथे दिसतं आपल्याला शिक्षकाचं एक श्रेष्ठत्व आपल्या ते दिसून येतं. ओके, अतिशय छान असा पाठ इथे आपला हा संपून जातो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.